तर त्या वाड्यामध्ये तो जो सावकार होता, तर तो प्रत्येक भीतीला त्याचे मुंडके असे आदळत आदळत फिरत होता. अरे बाप. ज्याने गळफास लावला होता. नमस्कार, मी सागर धवस्कर आणि आज पुन्हा एकदा आपल्या थरारक अनुभव स्टोरी या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, याआधी तुम्ही जसं आम्हाला आमच्या व्हिडिओ बघून तुम्ही जसा सपोर्ट दिला त्यासाठी तुमच्या मनापासून थँक्स. मित्रांनो, आज आपल्यासोबत परत आहेत दीपक भाऊ आणि आज आपल्याला ते घडलेला एक अजून किस्सा सांगणार आहेत. तो त्यांचा वैयक्तिक किस्सा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जे नवीन आमच्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आम्हाला. आणि हे मित्रांनो, आम्ही सर्व मेहनत तुमच्यासाठीच घेत आहोत. आणि आज आपल्याला दीपक भाऊ सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव दीपक. तर आजची जे स्टोरी आहे ते आमच्या मामाच्या गावाकडची आहे. आणि त्या गावामध्ये जेवढे लोक राहतात तेवढ्या लोकांना सुद्धा जे घटना तिथं घडली त्या घटनेचा त्रास भोगावा लागला. अरे वा. म्हणजे जे गाव आहे आमच्या मामाचं, अच्छा. तर ते गाव जंगलामध्ये आहे. आणि म्हणजे की तालुक्यापासून ते गाव थोडं लांब आहे. जिल्हा तालुक्यापासून ते गाव लांब येते. अच्छा. तर त्या गावाला जर जायचं असलं तर हायवे रोडून ते गाव 7 किलोमीटर मध्ये आहे. आणि आधी म्हणजे इथून 10-12 वर्ष आधीची गोष्ट की बा त्या गावाला रोड नव्हता एवढा, म्हणजे असा डांबर रोड नव्हता झाला, की कच्चाच रस्ता होता. आणि गावामधून असे काही ॲटो वगैरे काही गाड्या वगैरे असे फार कमी होते. आणि 6 वाजले की जे ॲटो चालक होते ते दिवस डुबायच्या आधीच घरी येऊन जायचे. तर त्या गावामध्ये एक जमीनदार होता. अच्छा. त्याच्याकडे खूप जमीन वगैरे होती आणि त्याला मुलगा होता एक. आणि खूप मोठा वाडा होता त्यांचा, म्हणजे की बा पूर्ण गावामध्ये त्यांचाच दबदबा होता. अच्छा. तर गावातले बरेचसे लोकांच्या जमिना त्यांच्याकडे गहाण पडलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये गावातले जेवढे लोक आहे तेवढेही लोक त्यांच्या शेतामध्ये रोज मजुरी करायचे. तर त्या जमीनदार जो होता तर तो खूप असा म्हणजे घमंडी होता गावामधला. की त्याला एवढं घमंड होतं त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवर. अच्छा. खूप घमंड होतं. आणि त्याचा जो मुलगा होता तोही तसाच सेम, म्हणजे जेवढा बाप होता बापापेक्षाही 10 पट ॲटिट्यूड, इगो, जे काय असेल. तर मग एक साधू संन्यासी होता. तर मग तो साधू संन्यासी पूर्ण गावामध्ये मागायचा, जिथं रात्र झाली तिथं झोपायचं. त्याला गावामध्ये म्हणजे त्याच्या शब्दामध्ये सत्य होतं की त्याने जर एखाद्याला जर म्हणलं की तुझ्यासोबत आज हे होईल तर ते होणारच, असं ते अटल होतं. सावकार जो होता तो घमंडी होता. घमंडी असल्याच्या त्याला ते अशा गोष्टींवरती त्याला भरोसा नव्हता आणि तो कोणाला मानतच नव्हता. विषय म्हणजे नेमकं सांगायचं म्हणजे हे जे घटना आहे आणि
हे जे स्टोरी आहे तर हे आमच्या आईचे जे वडील होते, आमचे आजोबा, त्यांनी पण त्यांच्याकडून पण आम्ही हे ऐकली आणि आमच्या मामाकडनं पण आम्ही हे ऐकलेली आहे. तर मग तो एक दिवशी असं झालं की तो जो साधू संत होता तो या सावकाराच्या शेतीमध्ये झाडाखाली जाऊन म्हणजे तो झोपला असा. अच्छा. त्या सावकाराने त्या साधू संताला ते चाबूक येते ना, हा, चाबूक होता आधी ते आधीच्या काळात चाबूक वापरत होते. त्या चाबूकनं त्याला असे 2-3 चाबूक मारले. माझ्या शेतामध्ये पिकावर झोपला येऊन. कसा काय झोपला माझ्या शेतामध्ये? तसंच तर कोणी येत नाही, मला न विचारता कोणीच आतमध्ये येत नाही माझ्या शेतात, तू कसा आला? तर तो जो साधू संत होता त्याने त्याला म्हणजे असा श्राप दिला की आज तू ज्या जमीनवर आणि पैशावरती आणि स्वतःवरती जो तू गर्व करतो तो तुझा गर्व काहीच राहणार तुझ्याकडे, म्हणजे काहीच राहणार नाही. आणि हे जे तुझ्याकडे राहणार नाही, मी जो तुला श्राप देतो तर हा श्राप पूर्ण तुझा मुलगा करेल. तर मुलाने जसा जसा काळ होत गेला त्याचा जो मुलगा होता तो मोठा मोठा होत गेला आणि ज्या वेळेस तो समजा त्याच्या पूर्ण म्हणजे असं जवानीत आला, म्हणजे आपल्या वयात म्हणू शकतो आपण, तर त्याने त्यावेळेस म्हणजे त्याचा जो वाडा होता त्या वाड्याला त्यांना एक असा अड्डा बनवून ठेवला होता की त्याला जेव्हा जे त्याच्या शोकास करता जे त्याला लागलं तो तिथं अवेलेबल करत होता. अच्छा. आणि गावामध्ये कोणालाही मारणं म्हणजे अशी दादागिरी. हा, फुल म्हणजे पुरा गावाला असा त्रास होता. तर एके दिवशी किंवा असं झालं की त्याचा अपघात झाला, त्या मुलाचा अपघात झाला की कोणा मग मारलं आता ते कोणाला माहिती नाही, आणि तो मरण पावला. त्याच्या वडिलांनी मग त्या संतापाने त्याच घरात सुसाईड केली, स्वतःला गळफास लावून घेतला. अरे बाप. हा, एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा. त्याचा अपघात जो झाला होता तर तो त्या रस्त्यावर झाला होता की जो रस्ता हावे रोडपासून 7 किलोमीटर गावामध्ये जो येतो, तर त्या हावे रोडपासून 2 किलोमीटर अंदर गावाच्या रस्त्यानं त्याचा तो अपघात झाला होता. तर मग गावामध्ये अशी खळबळ होती की बा जो रिक्षा चालक नेहमीप्रमाणे त्याच्या येत होता की बा सवाऱ्या घेऊन म्हणा की मग नसली सवारी तर मग एकटाच येत होता, गावातली नाही भेटली तर त्याचं म्हणणं असं होतं की मी त्याला त्याच ज्या स्पॉटवर त्याचा जीव गेला अपघातात त्या स्पॉटवर मी त्याला बघितलं. ऑटोवाला गावात सांगत होता. मग अशी खळबळ उडाली. मग गावामध्ये 6 वाजताच्या नंतर कोणी बाहेर जायचं नाही गावाच्या, या कोणी अंदर येणार नाही, म्हणजे गावातलं कोणी यायचं असलं तर 6 वाजताच्या आधीच घरी येऊन जायचं भीतीमुळे. तर मग त्यांच्या ज्या वाड्यावर जे माणसं कामाला होते आणि ज्याचा वाडा होता त्याचे जे नातेवाईक होते, तर त्या नातेवाईकांनी ते सर्व शेती वगैरे त्यांनी सांभाळली त्यांची, आणि तो वाडा पण त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला. मग तिथं जे कामगार लोक होते, जे मजूर लोक होते, त्या मजुरांना त्यांना तिथं सांगितलं की तुम्ही रात्र आणि दिवसभर काम करा आणि रात्रीला वाड्यात झोपा तुम्ही, काही चोरांची पण भीती होती. तर त्या वाड्यामध्ये तो जो सावकार होता तर तो प्रत्येक भीतीला त्याचे मुंडके असे आदळत फिरत होता. ज्याने गळफास लावला होता की हे लोक जर एखाद्या रूममध्ये झोपले खोलीमध्ये तर त्या दरवाजाला मुंडके मारायचे, कळी वाजवायची. असा खूप म्हणजे लोकांना असा त्रास सुरू झाला. तर मग त्या लोकांवरती त्या सावकाराचे जे नातेवाईक होते त्यांना या गोष्टीवर भरोसा नव्हता फारसा. आणि
कदाचित असेलही बी भरोसा, तर मग त्यांनी त्या प्रॉपर्टीसाठी की बा हे हुलहुलू नये, प्रॉपर्टी कोणी घेणार नाही. वाडा म्हणलं तर खूप मोठा असते. मग त्यासाठी त्यांनी ते तिथं दाबलं. ते जे मजूर होते त्यांना काही पैशाचा लालच देऊन की बा ही गोष्ट आता तुम्ही गावामध्ये पसरू नका, शांत बसा, तुम्हाला नाही झोपायचं नका झोपू, वाड्याच्या बाहेर झोपा. मग ते जे तिथं रातच्याला राहत होते मजूर ते बाहेर झोपायला लागले. पण जा आधी जो अंदर जो त्रास होता तोही बाहेर त्यांना तसाच त्रास होता. की एखादा जर आता अशा एका लाईननं बाजा टाकल्या, 3-4 लोक झोपलेले आहेत, तर त्याच्यातली एक बाज उचलून तिकडे ठेवायची झोपीत. माणूस ऑटोमॅटिक जिथं झोपलेला असेल त्याच्या दुसऱ्याच ठिकाणी सापडतो. दुसऱ्याच ठिकाणी तिथून बाज उचलून ते एक तिकडे एक इकडे एक इकडे. झोपीतून उठले की सकाळी मग अरे आपण तर सगळे एकत्र झोपलो, मग इकडे कुठं निघलो. आणि मग जसा जसा वेळ समोर गेला, महिने वर्ष जसे जसे होत गेले, तसा तसा तो भेव पूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या दिमागामध्ये बसला. की 6 वाजल्यानंतर गावामध्ये कोणीही, आधी तर गावाच्या बाहेर कोणी जात नव्हतं, पण एक वेळ अशी आली की 6 वाजताच्या नंतर घराबाहेरही कोणी निघेल. की बरेचसे लोकांनी तो सावकार गावामध्ये फिरतानाही पाहिला. आणि त्या वाड्यामध्ये एखाद्याची बकरी गेली, या एखादं छोटं मुलगं गेलं, या चुकून एखादी बाई गेली कशाला किंवा माणूस गेला कशाला, ज्यावेळेस त्याला लॉक लावला होता, बंद करून टाकला होता, गेटच्या मध्ये अगर जर कोणी असं गेलं तर तो बाहेर तो येतो, पण त्याची मानसिक स्थिती त्याच्या जाग्यावर राहत नाही. विचित्र म्हणजे तो कोणाशी बोलणार नाही, काहीच नाही. एकदम जसं किंवा एखादा जिवंत मुर्दा बसवलेला आहे. सून होऊन जाते. मग अशा ज्या ह्या घटना घडत गेल्या, तर मग आमचे आजोबा आणि माझे मामा, तर माझे जे मामा आहे ते मामा लहान होते त्यावेळेस, तर हे कुठंतरी असे बाहेर गावला गेले होते. तर तिकडनं येताना त्यांना खूप उशीर झाला. मग उशीर झाला तर मग आजोबा थोडं धाडशी होते. हां, तर मग मामाला काकीत घेतलं आणि त्याच रस्त्याने कणकणं निघाले ते घराकडे निघाले. तर त्यांच्या जवळ तो एक पिशवी होती. तर आधी ते पिशवी म्हणजे असे त्यांच्या मनातही कुठं ना कुठं त्यांना अशी भेव निर्माण होता. ते असे जोरात निघाले तर ते पिशवी अटकली एका झुडपाला लटकली. तर त्यांनी ती झटका देऊन अशी काढली. मग असं थोडं वळून बघितलं त्यांनी की त्यांना ते असं झुडूप दिसलं. तर मग ते त्यांच्या मनात जो भास निर्माण झालता एकदम, तर तो भास काही त्यांना असा फारसा जाणवला नाही. ते सरळ असे चालत होते. मग पुन्हा ते थैली अशी जशी ती पिशवी अशी पकडल्यासारखी झाली. मग त्यांना असं वाटलं की आधी एका झुडपामध्ये अटकली होती, आता ही पण त्याच्यातच अडकली असणार. तर ते असे फिरले तर तो त्या सावकाराचा जो मुलगा ज्या जागेवरती त्याचा अपघात झाला होता, तो पूर्ण असा रक्तानं लथपथ भरेल आणि त्यानं अशी पिशवी पकडलेली. आणि तो असा टोंगड्यावर, तो असा म्हणजे जसा आपण आपल्या पायाने चालतो जोरात, तसा तो टोंगड्यानं चालत होता. आमच्या आजोबाने ती पिशवी सोडून दिली आणि त्या रस्त्याने धावत सुटले. पण तो माझ्या आजोबाच्या बरोबरीत टोंगड्याने धावत होता त्याच्या. तर जसं जसं गाव जवळ आलं
तो तसा थांबत समजा असा मागे थपकत गेला. एखाद्या व्यक्तीचा अपघातही एखाद्या जागेवर झाला तर त्याची बी काही अशी हद्द असते की त्या हद्द पार करून तो ओलांडून जाऊ शकत नाही. तो तेवढ्या क्षेत्रात जाऊ शकतो. अच्छा, असं असते का? हां. तर असं आजोबाचं म्हणणं होतं की आजोबाला माहिती होतं की कुठून आपलं गाव स्टार्ट होते, म्हणजे चालू होते. गावाची जी हद्द असते ते, त्या हद्दच्या थोडं समोर गेल्यानंतर तो असं थपकत तो तिथंच थांबला. त्यानंतर आमचे आजोबा खूप आजारी पडले आणि जे मी सांगितलं होतं की जे साधू संत होते ते, की ज्यांच्या शब्दात त्यांचं तिथं मंदिर जे आहे ते मंदिर, तर त्या मंदिर प्रसिद्ध आहे. त्या मंदिरामध्ये त्यांना नेलं आणि त्याच्या एका महिन्यानंतर मग आजोबाची तब्येत म्हणजे फारशी तर काही एवढी चांगली होती, पण चांगली झाली होती. त्यानंतर मग आमचे आजोबा मरण पावले. आणि अशा बऱ्याचशा म्हणजे त्या गावामध्ये की जेवढी मला माझ्या आजोबाकडून, मामाकडून जे माहिती समजा आम्हाला भेटली होती, आम्ही लहान असताना आजोबा सांगायचे की एक फिरतो रस्त्यावर ते त्याचा मुलगा आणि तो फिरतो गावामध्ये. हा, बघितलं मित्रांनो, आज दीपक भाऊंनी त्यांच्या आबाची स्टोरी आपल्याला सांगितलेली आहे. एवढी भयानक ते गाव आहे. अजूनही ते काही कारणास्तव त्यांनी गावाचं नाव सांगितलेलं नाही आहे. तरीही त्या गावामध्ये आजही त्या साधू संन्यासांचं ते मंदिर आहे आणि खूप प्रचलित आहे तिथे कथा. त्या गावामध्ये आजही त्या गावामध्ये तशी दहशत आहे म्हणतात. पण मित्रांनो, या पुढेही आम्ही तुम्हाला असे निरनिराळे वेगवेगळ्या अशा थरारक गोष्टी आणि तुम्हाला दाखवू आमच्या थरारक अनुभव या चॅनलवरती. नवीन जे काही आले असतील त्यांनी प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आणि ही सर्व मेहनत आम्ही तुमच्यासाठीच घेत आहोत मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.